नमस्कार बिओलो मित्रांनो, एस-आय-आर मध्ये मयत मतदाराचे इन्युमरेशन फॉर्म कसा भरायचा किंवा मयत मतदाराचा इन्युमरेशन फॉर्म भरताना त्यास अनकलेक्टेबल कसं दाखवायचं, यासाठी कोणकोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स त्यासाठी लागणार आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बिओलो बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या बिओलो ॲपमध्ये जाणार आहोत. लॉग इन प्रक्रिया आपल्या सर्वांना माहिती आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या एस-आय-आरच्या टॅबवर आपण जातोय. इथे गेल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करतोय आणि इथे आपल्याला ज्या मतदाराचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी फिल इन्युमरेशन फॉर्म या टॅबला आपण क्लिक करतोय. ऑलरेडी आपण वाटप केलेलं असल्यामुळे आता आपण डायरेक्ट फिल इन्युमरेशन फॉर्म या टॅबवर आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला ज्या मयत मतदाराचा फॉर्म भरायचा आहे, डिजिटायझेशन करायचं आहे, त्यासाठी स्कॅन क्यूआरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे त्या व्यक्तीच्या जो स्कॅनर आहे त्याला स्कॅन करायचा आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुमच्या समोर त्या मयत मतदाराचं नाव तुम्हाला समोर आलेलं दिसेल. आता काही आपल्या बिओलो बांधवांनी मयत व्यक्तींना देखील मॅपिंग करून ठेवलेलं असेल आणि त्याचं मॅपिंगचं डिटेल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. जर आपलं मॅपिंग केलंय की नाही केलं हे जर पाहायचं असेल, आता पाहूनही उपयोग नाही तसा, परंतु पाहायचंच असेल तर या ठिकाणी फिल फॉर्मला जर क्लिक केलं तर आपल्याला त्याची मॅपिंग डिटेल्स इथे दिसते. परंतु सदर व्यक्ती मयत आहे, त्यामुळे आपण परत बॅक येतोय आणि बॅक आल्यानंतर आपल्याला या व्यक्तीला अनकलेक्टेबल दाखवायचं आहे, कारण ती व्यक्ती आता या मतदार यादीमध्ये अंतिम ड्राफ्ट रोलला असण्याची काही आवश्यकता नाही, कारण तो मयत झालेला आहे. आता आपण या ठिकाणी मार्क अनकलेक्टेबल या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे 5 ऑप्शन्स उपलब्ध राहतील. ऑलरेडी एनरोल्ड, डेथ, परमनंटली शिफ्टेड, अनट्रॅकेबल ॲब्सेंट, रिफ्यूज टू साइन ई-एफ. यातला आपल्याला हा व्यक्ती डेथ आहे म्हणून आपण डेथ हे रिझन या ठिकाणी निवडतोय आणि इथे रिझन या ऑप्शनमध्ये इथे रिझन आपल्याला कंपल्सरी टाकायचं आहे. इथे तुम्ही रिझन मराठीत देखील टाकू शकता किंवा इंग्लिशमध्ये देखील टाकू शकता. तुम्हाला जसं आवश्यक असेल तसं तुम्ही इथे जे रिझन आहे ते रिझन आपण या ठिकाणी टाकूयात. आता समजा आपण या ठिकाणी रिझनमध्ये सरळ सरळ टाकून देऊया की सदर व्यक्ती किंवा मतदार सदर मतदार मयत झालेला आहे. अशा पद्धतीनं रिझन तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर खाली अपलोड इन्युमरेशन फॉर्म याच्या खाली आपल्याला अपलोड फ्रंट साईड आणि अपलोड बॅक साईड असे 2 टॅब दिसतायत. ज्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं जे अनकलेक्टेबलचं रिटर्न फॉर्म आहे, रिझन आहे. अगोदर सुरुवातीला आपल्याला अपलोड फ्रंट साईड याच्यामध्ये आपल्याला जी ई-एफ आहे, जी आपल्याला त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्यांच्या स्वाक्षरीसह आपल्याला या ठिकाणी भरून दिलेली आहे आणि कोणी ती भरून दिलेली आहे, मुलगा असेल, नातू असेल किंवा पत्नी असेल, यापैकी योग्य रिलेशनसह आपण खाली सही घ्यायची आहे आणि ती ई-एफ आपल्याला अपलोड करायची आहे. त्यासाठी चूज फाईलला क्लिक करा, कॅप्चर फोटोला क्लिक करा आणि जो काही ई-एफ आहे तो अशा पद्धतीनं बरोबर व्यवस्थित त्याचा फोटो घ्या. फोटो घेतल्यानंतर याला ओके करा. ओके केल्यानंतर अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित क्रॉप करा, चूज करा. चूज केल्यानंतर अपलोड सक्सेसफुल होईल. डॉक्युमेंट या ठिकाणी आपलं अपलोड झालेलं आहे. आता यानंतर याच्या खाली आपल्याला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट इफ एनी, जर आपल्याकडे याच्या संदर्भात आपण मयत कसा डिक्लेअर केलेला आहे किंवा मयत कसं सांगितलेलं आहे, कुटुंबियांनी आपल्याला सांगितलेलं आहे की सदर व्यक्ती मयत आहे, परंतु त्यासाठी जर सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये त्यांच्याकडे जर डेथ सर्टिफिकेट असेल, मृत्यूचं प्रमाणपत्र असेल किंवा आपण पाठीमागेही बिओलो संदर्भात जो 7 नंबर फॉर्म भरताना आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की जर ग्रामसेवक यांच्याकडून जर आपण एकत्रित जन्म मृत्यू रजिस्टरवरून जर मृत्यू असलेल्या व्यक्तींची यादी घेऊन त्या संदर्भात दाखला घेतला असेल, तर तो दाखला देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकता. तर आपल्याकडे या ठिकाणी डेथ सर्टिफिकेट मिळालेलं आहे म्हणून आपण या अपलोड फ्रंट साईडला क्लिक करतोय, अपलोड कॅप्चरला क्लिक करतोय आणि जो काही मतदाराचा मृत्यूचा दाखला आहे तो इथे आपण अपलोड करतोय. त्याला व्यवस्थित जे काही झेरॉक्स असेल, ओरिजिनल असेल त्यावरून आपण त्या व्यक्तीचा मृत्यूच्या दाखल्याचा फोटो घ्यायचा आहे. यूज फोटो करा, चूज करा. चूज केल्यानंतर तो जो दाखला आहे तो या ठिकाणी आपल्याला अपलोड झालेला दिसेल आणि सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हा मयत मतदाराचा फॉर्म आपल्याला सबमिट झालेला दिसेल. आता तो आपल्याला या रिव्हेरिफाय अँड फिल अनमॅप द इलेक्टर या टॅबला येईल. इथे जर तुम्ही पाहायचा असेल तुम्हाला तर पुन्हा एकदा त्याला स्कॅन करूया. स्कॅन केलेला जो मतदार आहे तो तुम्हाला
या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे मयत मतदार आहेत त्यांचं जे इन्युमरेशन फॉर्म आहे ते अनकलेक्टेबल कसं दाखवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.